नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओ आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आत्ता मी आलो आहे BKCमध्ये. BKCमध्ये सुरू झालेला आहे महालक्ष्मी सरस. 2 मे ते 14 मेपर्यंत हा एक्झिबिशन इथे किंवा प्रदर्शन इथे सुरू झालेला आहे. तर ह्यामध्ये काय काय पाहायला मिळेल ते आता तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहता येईल. संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. अशा प्रकारचा काही एंट्रन्स एरिया. हा मेन एंट्रन्स आहे. सो आता इथून आपण आतमध्ये जाऊया. प्रदर्शनाच्या पहिल्या स्टॉलवर आपण आता आलो आहे आणि इथे मातीपासून बनवलेल्या विविध मूर्त्या आणि वस्तू आहेत. गणपती मूर्ती एकदम सुरेख दिसतात आपल्याला. त्याचप्रमाणे इथे छोटे मोठे पॉट्स आहेत मातीपासून बनवलेले. भाग्यलक्ष्मी स्वयंसहायता समूह कोल्हापूर हा स्टॉल आहे. इथे मातीपासून बनवलेल्या विविध वस्तू आहेत. त्याच्यावर छान अशी कलाकुसर केलेली आहे, छान रंगकाम केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला असा कोणत्याही वस्तू हव्या असतील तर या स्टॉलला तुम्ही विजिट करू शकता. तुम्हाला सर्व दाखवतो. साधना स्वयंसहायता समूह लातूर, बंजारा समाजातील हे पोशाख आहेत जे इथे आपल्याला ह्या स्टॉलवर दिसून येतील. त्यांच्या विविध ह्या वस्तू. या काकांनी इथे अशा प्रकारचे स्टूल विक्रीसाठी ठेवलेले आहेत जे लाकडापासून बनवलेले आहेत. मस्त असं चांगल्या क्वालिटीचे. साधारणतः 1000 रुपये प्राईज आहे ती. आर्टिफिशियल रांगोळी. स्वराली स्वयंसहायता समूह बुलढाणा यांचा हा स्टॉल आहे आणि इथे आपल्याला अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रेडीमेड रांगोळ्या किंवा काय बोलतो आपण त्याला तोरण वगैरे अशा घरगुती वापरायच्या सर्व गोष्टी इथे तुम्हाला इथे दिसून येतील. भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत ह्यामध्ये. महालक्ष्मी सरसमधील आता आपण एका दुसऱ्या स्टॉलवर आलो आहे आणि इथे अशा प्रकारे भातुकलीचे खेळण्याचे खेळणे असतात किंवा छोटे मिनिएचर्स असतात ते असे ठेवलेले आहेत विक्रीसाठी. ह्यामध्ये वेगवेगळे साधू संत, त्यानंतर बांबूपासून बनवलेले छान छान असे शो पीस आहेत. 200 रुपयेपासून स्टार्टिंग ह्याच्या सर्वांची. 200 रुपयापासून स्टार्टिंग. सुमित्रा स्वयंसहायता समूह गोंदिया या स्टॉलला आता आपण आलेलो आहोत आणि इथे बांबूपासून बनवलेल्या विविध वस्तूंचं विक्री करण्यासाठी ठेवलेलं आहेत. हे मस्तपैकी लाईट लॅम्प्स, त्यानंतर अशा प्रकारचे विविध वस्तू. यांची प्राईस साधारणतः 500 रुपयापासून स्टार्टिंग आहे. छान असे वस्तू इथे विक्रीला ठेवलेल्या. महालक्ष्मी सरस 2026 सदाराम महाराज स्वयंसहायता समूह वर्धा शोपीस आणि खेळणी. तर इथे पण बघू शकता शिंपी, त्यानंतर फल विक्रेता राधाकृष्ण, त्यासोबत इतरही बघा चिमण्यांचं जोडी, वारली, त्यानंतर बोरूड, बघायला चांभार असे विना सेट पण आहे. त्यानंतर वर जर पाहिलं तर विठ्ठल रुक्माई, गांधीजी, स्वामी समर्थ महाराजांचं हे फिल्म, त्यानंतर असा वासुदेव, त्यानंतर अजून काही विविध आहेत खेळणी. आणि ह्या भाज्या बघू शकतात एक्झॅक्ट जे आपल्या रिअल भाज्या आहेत त्याप्रमाणे दिसत आहे. सो असं तुम्हाला खेळणी घ्यायचं असेल तर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करूनही घेऊ शकता किंवा ह्या स्टॉलला व्हिजिट करूनही तुम्ही इथून खेळणी घेऊ शकतात. ही छान दिसेल बघा. आत्ता आपण आलो एका फूड स्टॉलला व्हिजिट करण्यासाठी. उद्योग वर्धिनी महिला बचत गट या मुंबईतून आहेत. महिला बचत गट यांच्याकडे असं विविध प्रकारच्या चटण्या, त्यानंतर बिस्किट्स जे नॅशनल किंवा इतर पदार्थ घेऊन बनवलेलं बघू शकता इथे आहेत. तो छान छान आहेत. सुखमनी सागर स्वयंसहायता समूह पंजाब. सो महाराष्ट्राबाहेरचे काही स्टॉल्स आहेत आणि इथे बघू शकता अशा प्रकारे लाकडी वस्तू आहेत. यामध्ये खेळणी पण आहेत आणि घरगुती वापरायचं आपल्याला हे पैसे वगैरे, नंतर इतर काही वस्तू
जे आपण रोजच्या स्वयंपाकामध्ये वापरतो. चमचे वगैरे पण आहेत आणि लहान मुलांसाठी खेळणी पण आहेत. जसे आपण सावंतवाडीचे खेळणे असतात ना, त्याप्रमाणे हे सर्व आपल्याला इथे पाहायला मिळतील. तालुका महागाव यवतमाळ जिल्हा विदर्भातला आहे. भक्ती स्वयंसहायता समूह साताराचा हा स्टॉल. आणि इथे अशा प्रकारे खणांचे ड्रेस लहान मुलांसाठीचे, त्यामध्ये विठू माऊली ब्लॅक कलरमध्ये खूप छान असा मुलासाठीचा ड्रेस, त्यानंतर मुलीसाठीचे विविध ड्रेस बघू शकता, विविध रंगातले. सो खणांचे ड्रेस घ्यायचे असतील तर तुम्ही या स्टॉलला विजिट करू शकता. थोड्या वेळापूर्वी जे खणांचे ड्रेस आपण पाहिले होते, त्याचप्रकारे असे अजून काही व्हरायटीज असलेले स्टॉल्स आहेत, जिथे अजून काही डिफरंट स्टाईलमध्ये आणि काही नवीन पॅटर्नमध्ये असे लहान मुलांचे ड्रेसेस इथे उपलब्ध आहेत. B60 नंबरचा स्टॉल, 61 नंबरचा, साधारणतः 500 रुपयापासून स्टार्टिंग आहे याची. तुम्ही हा जो समोर मॅप बघता तो आहे पूर्ण रूट मॅप त्या पूर्ण एक्झिबिशनचा. कुठे कसं स्टॉल्स लावलेले आहेत, जे तुम्हाला एंट्रीलाच येतील एवढी मोठ्या स्क्रीनमध्ये समजून येईल. सो जिथे तुम्हाला जायचं तिथे तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता. तो पूर्ण फिरायला साधारणतः 1 ते 2 तास लागेल. एवढे सर्व स्टॉल्स आहेत जे तुम्हाला शॉपिंग करता येतात. आणि फूड झोनसाठी सेपरेट डिपार्टमेंट आहे. आत्ता मी आलो आहे जिथे धान्य असलेल्या स्टॉलला. पालघरचा हा स्टॉल आहे आणि इथे आपल्याला अशा प्रकारे विविध पीठ विक्रीसाठी ठेवले दिसतील. त्यानंतर हे तांदूळ आहेत, लाल तांदूळ, त्यानंतर वाडा कोलम वगैरे आणि विविध प्रकारच्या डाळ. चालू आहे एकविरा स्वयंसहायता समूह अमरावतीच्या स्टॉलला. आणि इथे अशा प्रकारच्या उडीद डाळ, नॉर्मल आपल्या विविध डाळ, मटकी, मोहरी, मोठी डाळ बघा, 170 रुपये. गावरानी मटार 170 रुपये किलोचं रेट इथे लिहिले आहे. त्यानंतर असा छोटे मोठे पॅकेट्समध्ये तुम्हाला इथे डाळी उपलब्ध आहेत. 180 रुपये. मूग 180, गावरानी मूग 160 रुपये. आणि तूर डाळ, चणा डाळ, प्रत्येकाची प्राईस इथे मेन्शन केलेली आहे. तुम्हाला जे काय हवे ते तुम्ही इथे विकत घेऊ शकता. संपूर्ण एक्झिबिशन फिरण्यासाठी जी एनर्जी लागेल त्यासाठी इथे खूप मोठा असा फूड झोन तयार करण्यात आलेला आहे. इथे महाराष्ट्रातल्या विविध प्रकारच्या डिशेस तुम्हाला टेस्ट करायला मिळतील. व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही प्रकारचे स्टॉल्स इथे अवेलेबल आहेत. तर तुम्ही ह्या फूड झोनला नक्की भेट